नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मार्फत संघटन सृजन अभियान अंतर्गत पत्रकार परिषद संपन्न। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे विविध मान्यवरांसह माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांची प्रमुख उपस्थिती। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मार्फत आज दिनांक 11 एप्रिल रोजी 1 वाजेला काँग्रेस भवन धुळे येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। पक्षामार्फत संघटन सृजन अभियान राबविण्यासंदर्भात सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांनी दिली। धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले। तो मार्ग होण्यासाठी मी निवडून आल्यानंतर सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना मी पत्र दिलं। ते पत्र दिल्यानंतर त्यांना मी हे जाणून दिलं की सर 10 वर्ष झाले, परंतु याचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, परंतु त्यानंतर कुठलंही काम किंवा कुठलंही बजेट तरतूद याच्यामध्ये झालेली नाही। त्याच्यानंतर त्यांनी 2 फेब्रुवारी 2024ला जी काही मीटिंग झाली कॅबिनेट, त्याच्यामध्ये मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला 18,036 कोटी रुपयाची बजेट तरतूद केली। त्याच्यानंतर ते भूमी अधिग्रहणाचं काम सुरुवातीला सुरू झालं। ते काम सुरू झाल्यानंतर संपूर्ण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये धुळ्यापासून तर आर्वी असेल किंवा मालेगाव असेल, मालेगाव महानगरपालिकेतला काही भाग असेल, सवंगाव असेल, जिथे जिथे ही रेल्वे लाईन जाते आहे, तर त्या ठिकाणचे जे काही शेतकरी आहेत त्यांना मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मला निवेदन मिळाले होते। या अधिवेशनामध्ये मी भाषण करताना, बजेटच्या विषयावरती भाषण करताना संपूर्णपणे रेल्वे मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये मी भाषण केलं। आपल्या इथे आलं असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो पण मी उपस्थित केला की जे काही आर्थिक तरतूद आपल्याला करायची आहे तर रेडी रेटनरच्या 4 पटीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा जो काही बाजारभाव आहे त्याच्या डबल किंमत ही शेतकऱ्यांना द्यावी। आणि काही ठिकाणी जिरायत आहे, काही ठिकाणी बागायत आहे, काही ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शेतकरी येतात, त्यांच्या याला आजचा रेट तो जास्त आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्याला भाव द्या की जेणेकरून शेतकरी हे म्हणजे त्यांना पण न्याय मिळेल आणि हा मार्ग लवकर होण्यासाठी किंवा हा प्रोजेक्ट लवकर निर्धारित वेळेत होण्यासाठी आपल्याला मदत होईल। त्याच्यानंतर मालेगावचं एक शिष्टमंडळ धुळ्याचे काही मला व्हिडिओ वगैरे पाठवले, ते पण मी रेल्वे मंत्री महोदयांना पाठवले। त्यानंतर एक मीटिंग त्यांच्या स्तरावरती लावण्याच्या संदर्भामध्ये मी या बजेट अधिवेशनातच पत्र दिलं। रवनी पिट्टू साहेबांना एक पत्र दिलं, राज्यमंत्री त्यांना दिलं, अश्विनी वैष्णव साहेबांना दिलं, सतीश कुमार जे रेल्वे बोर्ड ऑफ चेअरमन आहेत त्यांना देखील पत्र दिलं। रेल्वे बोर्ड ऑफ चेअरमननी त्यांनी मला GR दिला आणि त्या GRच्या माध्यमातून सांगितलं, मी त्यांना म्हटलं की बुवा जसं इंदोरला तुम्ही इंदोरपासून ही रेल्वे येते तिथे जसा भाव दिला तसा इकडे पण भाव द्या। त्यांनी सांगितलं की त्याच पद्धतीने चालू आहे भाव। जे काही GR आहे मी तो GR आता 16, 17, 18 अधिवेशन आहे महिन्यामध्ये का मी तो GR घेऊन येते, त्याची प्रत या ठिकाणी सगळ्यांना आपण तुम्ही वाचा, त्या GR नुसारच होईल। आणि कलेक्टर जे आहे त्या कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली 26 मार्चला एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये खालीच निर्णय त्यांनी सांगितलं घ्यायचे आहे आणि वरती फक्त पाठवायचे की त्याप्रमाणे आम्ही पैसे वितरित करू। हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।